तुमचं आयुष्य बरबाद करतील या तुमच्या सवयी. आपल्या आयुष्याचा जोडीदार निवडताना आधी त्याच्याविषयी सर्व माहिती जाणून घेऊनच त्याच्यासोबत आयुष्यभर राहण्याचा निर्णय घ्या. खात्री झाल्याशिवाय कोणावरही विश्वास ठेवू नका, कारण चांगला दिसणारा नारळ हा देवापुढे जाऊनही नासका निघतो. आपल्या कमाईपेक्षा कधी जास्त खर्च करू नका. फक्त दुसऱ्याला देखावा करण्यासाठी जास्त खर्च करून स्वतःचं नुकसान करून घेऊ नका. अंथरूण पाहूनच पाय पसरा. म्हणून जेवढी आपली कमाई असेल त्यातून कधी जास्त पैसा खर्च करू नका. व्यसन कोणत्याही प्रकारचे असू द्या, दारू, तंबाखू, सिगारेट किंवा प्रेमाचे व्यसन माणसाला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अतिशय दुर्बल बनवते. तसेच व्यसनामुळे भले भले सुखी संसारही उद्ध्वस्त होतात. त्यामुळे आयुष्यामध्ये कोणतेही व्यसन करू नका. एखाद्या व्यक्तीला आपल्या आयुष्यात जास्त महत्त्व देऊ नका. जर आपण एखाद्याला खूप महत्त्व देत गेलो आणि आपण त्याच्याविषयी काहीच करू शकत नाही किंवा जगू शकत नाही, असं ज्या वेळेस समोरच्या स्वार्थी व्यक्तीला कळतं, त्यावेळेस तो मात्र आपला गैरवापर करतो. म्हणून आपल्या आयुष्यात एखाद्याला फक्त गरजेपुरतंच महत्त्व द्या, तेव्हा लोक आपली इज्जत करतात. संगतीमुळेच माणूस घडत असतो. जशी संगत तशीच रंगत असते. म्हणून संगत नेहमी चांगल्याचीच धरा. वाईटाची संगत माणसाला नेहमी अधोगतीकडेच नेते. स्वतःला कधीच एकटे समजू नका, कारण तुमच्यासोबत विश्वास आहे, तुमच्यासोबत स्वप्नही, तुमच्यासोबत सकारात्मक एक बुद्धी आहे. सर्वात महत्त्वाचे, तुमच्यासोबत तुम्ही आहात. मग कशाला कोण पाहिजे? सगळ्यांनाच होकार देणे बंद करा. प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीसाठी हो म्हणू नका. समोरच्याला राग येत असेल तर तो फक्त 2 मिनिटापुरता असतो. परंतु हो म्हणून प्रत्येक वेळेस त्याच्यासाठी उपस्थित राहू नका. यामुळे लोक आपली इज्जत कमी करतात, आपले महत्त्व राहत नाही. आयुष्यातले कोणतेही निर्णय घेण्याअगोदर 10 वेळेस विचार करावा. त्या गोष्टीचे चांगले वाईट परिणाम काय होतील याचा विचार करूनच निर्णय घ्यावा. घाईमध्ये घेतलेला निर्णय चुकीचा ठरू शकतो. कोणालाही जामीन राहू नका. आधीचा काळ खूप वेगळा होता. आधी लोकांना माणुसकी होती. त्यामुळे जामीन राहण्यासाठी विचार करावा लागत नव्हता. परंतु आता काळ बदललेला आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्ट करताना 10 वेळेस विचार करावा लागतो. आता लोकांमध्ये माणुसकी शिल्लक राहिलेली नाही. चोराच्या उलट्या बोंबा अशी परिस्थिती आहे. आपण समोरच्याची मदत कितीही करा, परंतु समोरचा वेळ आल्यावर सर्व विसरून जातो. त्यामुळे दुरूनच नात्यांमध्ये गोडवा टिकवून ठेवा. जास्त कोणाच्या जवळ जाऊ नका. माणूस जेवढा चांगला वागतो तेवढा जास्त वापरला जातो. जोपर्यंत माणसाची गरज असते तोपर्यंत माणसाचा जयजयकार होतो आणि एकदा का माणसाची गरज संपली की त्याचा स्वाहा कधी होतो हे त्याला कळत नाही. आपल्या क्षमतेपेक्षा कधीच जास्त कर्ज घेऊ नका. सोशल मीडियाच्या झगमगत्या दुनियेपासून दूर राहा. आवश्यकता असेल तेव्हाच त्याचा वापर करा. जेथे आपल्याला किंमत नाही किंवा बोलावलं नाही, कितीही जवळचे मित्र असले तरी देखील तिथे जायचे नाही. आपल्या आयुष्यातून आपली जवळची व्यक्ती सोडून गेल्याचा जास्त शोक करू नका. मान्य आहे, त्या व्यक्तीला विसरणे कठीण आहे, परंतु जीवन तर जगावंच लागेल ना. त्यामुळे त्याला विसरण्याचा प्रयत्न करा. वेळ ही कधीच कोणासाठी थांबून राहत नाही. त्यामुळे आपल्या करिअरवर, कामावर फोकस करा, कारण संकटांमध्ये कोणीच आपल्या मदतीला धावून येत नाही. त्यामुळे शक्य असेल तर सेव्हिंग करण्याचा प्रयत्न करा, कारण संकटाच्या वेळी तुम्ही केलेली सेव्हिंगच तुमच्या कामी येते. तुमचे कितीही नातेवाईक किंवा जवळचे असू द्या, कोणी कामाला येत नाही. लोक फक्त बोलण्यापुरतेच असतात. म्हणून आपलं सेव्हिंग कधी आपल्या कामाला येऊ शकते. स्वावलंबी बना. प्रत्येक गोष्टीसाठी दुसऱ्यावर अवलंबून राहू नका. स्वतःचे काहीतरी वेगळे अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करा. आपल्याला असे वाटते की माझी वडिलोपार्जित खूप प्रॉपर्टी आहे, मला काही करण्याची गरज नाही. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, जोपर्यंत तुमचे आईवडील आहे तोपर्यंत तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील.
एकदा का आई वडिलांचे छत्र डोक्यावरून हरपले की तेव्हा आपल्याला जाणीव होते स्वावलंबी बनण्याची. म्हणून स्वतःची काहीतरी ओळख निर्माण करावी, ज्यामुळे आपल्याला आपल्या मनासारखं आयुष्य जगता येईल. खास करून गृहिणींनी प्रत्येक गोष्ट घेण्यासाठी पतीजवळ हात पुढे करण्यापेक्षा स्वतः एवढे तरी कमवावे, जेणेकरून आपण आपल्या प्राथमिक गरजा पूर्ण करू शकू. आयुष्यात कोणता दिवस कसा येईल काहीही सांगता येत नाही. नशिबाने जर आपल्याला आयुष्याच्या वळणावर एकटे आयुष्य काढावे लागले, त्यावेळेस आपल्याला स्वावलंबी होण्याचा खूप फायदा होतो. आपल्या वैयक्तिक गोष्टी प्रत्येकाजवळ सांगू नका. लोक रडून ऐकतील व दुसऱ्यांना हसून सांगतील. म्हणून आपल्या वैयक्तिक गोष्टी स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा. दुसऱ्याजवळ आसरा शोधू नका. आजकालच्या या जगात तुम्हाला कुठेच आसरा मिळणार नाही. उलट आपल्या आयुष्यात काय चालू आहे याची उगाचच सगळीकडे चर्चा होते. आपल्या मनातल्या भावनांना दाबून ठेवू नका. काही दुःख असेल तर अगदी आपल्या जवळच्या आणि विश्वासाच्या व्यक्तीजवळ मन मोकळं करा. खास करून पुरुषांच्या बाबतीत तुम्ही जर स्वतःच्या भावना बाटलीमध्ये बंद करत गेलात तर खूप वाईट परिस्थिती आल्यानंतर आपल्या भावना उफाळून बाहेर येतात. म्हणून स्वतःचं मन मोकळं करायला लाज बाळगू नका. नेहमी कोणाच्या तरी धाकात जीवन जगू नका. तुम्हाला देखील स्वतंत्र स्वतःच्या मनाने जीवन जगण्याचा अधिकार आहे. स्वतःचं अस्तित्व आहे. त्यामुळे दुसऱ्याच्या धाकाखाली जीवन जगून स्वतःचं अस्तित्व कमी करू नका. तुमच्या मनाने तुमचं आयुष्य सुंदर बनवा. राग हा क्षणिक असतो, परंतु भले भले सुखी संसार मोडून टाकण्याची ताकद रागामध्ये असते. आपल्या क्षणाच्या रागाने आपले भरपूर नुकसान होते. राग आणि भीक माग असे म्हणतात ते उगाच नाही. म्हणून नेहमी रागावर नियंत्रण ठेवा. ज्यावेळेस तुम्हाला राग येत असेल त्यावेळेस शांत राहण्याचा प्रयत्न करा. नाही तर त्या ठिकाणावरून निघून जा, जेणेकरून तुमचा राग शांत होईल. क्रोध आणि राग शांत झाल्यावर कळते की आपले किती नुकसान झाले आहे. आपला हाच राग आपल्या नात्यांमध्ये मोठा दुरावा आणतो. नाही उलट आपल्या आयुष्यात काय चालू आहे याची उगाचच सगळीकडे चर्चा होते. त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवा. दुसऱ्याचे 2 शब्द ऐकून घेतल्याने माणूस कधीच लहान किंवा मोठा होत नाही. उलट त्यामुळे आपल्या नात्यांमध्ये आलेला दुरावा कमी होतो, प्रेम वाढते. जे आपल्याला आवडत नाही ते करायचे नाही. फक्त दुसऱ्यांची मनं जपण्यासाठी स्वतःचे अस्तित्व खराब करू नका. आपल्याला देखील काहीतरी अस्तित्व आहे. त्यामुळे स्वतःच्या मनाला जे आवडतं तेच करा. इतरांचा विचार करू नका. एखाद्याशी खूप घट्ट मैत्री करू नका. मैत्री करणं चांगलं आहे, परंतु अगदी खाण्यापासून तर प्रत्येक गोष्ट शेअर करण्यापर्यंत घट्ट मैत्री नसावी. यामुळे समोरच्या व्यक्तीला आपल्या आयुष्यातल्या आपल्या उणिवा माहिती होत जातात आणि वेळ आल्यावर तो व्यक्ती आपल्याला मानसिकरित्या ब्लॅकमेल करू शकतो. म्हणून मैत्री कितीही करा, परंतु आपल्या खाजगी आयुष्यातल्या गोष्टी इतरांशी शेअर करताना विचार करूनच करा. आपल्याला किती पगार आहे किंवा आपल्याजवळ किती पैसा आहे, प्रॉपर्टी आहे, कधीही दुसऱ्याला सांगू नका. यावरून लोक तुम्हाला किती किंमत द्यायची हे ठरवतात. आपल्या शब्दांवर नियंत्रण ठेवा. कोणताही शब्द तोंडातून काढताना विचारपूर्वकच काढावा. आनंदात दिलेले आश्वासन, रागामध्ये घेतलेला निर्णय केव्हाही माणसाला घातकच ठरतात. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नका. अति केलेली गोष्ट वाईट असते. म्हणून थोडक्यात समाधान मानायला शिका. कोणालाही पैसे उसने देऊ नका, खास करून आपल्या जवळच्या माणसांना. कारण आपण दुसऱ्याची मदत करतो, दुसऱ्याची अडचण सोडवतो, परंतु ज्या वेळेस आपले पैसे परत घ्यायची वेळ येते त्यावेळेस मात्र लोक आपल्या नातेसंबंध खराब करायला देखील विचार करत नाहीत. त्यामुळे कोणाला कितीही अडचण आली तरी देखील शक्यतो पैशांचा व्यवहार करू नये. दुरूनच सलाम अशी आपली सवय ठेवावी. पैसे न दिल्यामुळे कदाचित त्याला राग येऊ शकतो, परंतु पैसे देऊन वाईट होण्यापेक्षा न देऊन वाईट झालेले केव्हाही चांगले असते.
कोणाच्याही आयुष्यात ढवळाढवळ करू नका. बऱ्याच जणांना सवय असते आपल्या स्वतःचं सोडून दुसऱ्याच्या आयुष्यात झाकून पाहायचं, परंतु यामुळे आपलं व्यक्तिमत्व खराब होतं. म्हणून आपल्या आयुष्यात, आपल्या घरात काय चालू आहे त्यावर आपली एनर्जी आणि वेळ खर्च करावा. जेव्हा समोरचा व्यक्ती येऊन त्याच्या आयुष्यातल्या गोष्टी आपल्याला सांगत नाही, तोपर्यंत कोणाच्याही आयुष्यात उगाच ढवळाढवळ करू नये. पैसे कमवण्यासाठी कधीही शॉर्टकट शोधू नका. योग्य मार्गाने आणि मेहनत घेऊन जिद्दीने पैसे कमवा किंवा यश मिळवा. शॉर्टकटने मिळवलेला पैसा माणसाला तात्पुरता समाधान देतो आणि कष्टाने, जिद्दीने आणि योग्य मार्गाने कमावलेला पैसा आयुष्यभर माणसाला समाधान देऊ पुरतो. धन्यवाद.